दोस्तों रूबरू कराने जा रहा हूँ आज की ताज़ा खबरों के साथ। आप देखिए न्यूज इंडिया 9, शेयर करिए, सब्सक्राइब करिए और लाइक भी कीजिए। पालघर से न्यूज इंडिया 9 का रिपोर्ट। नमस्कार, मी प्रीतम राऊत। मी आता पालघरच्या खांडपाड्यामध्ये आहे। पाण्याची परिस्थिती इथे काय बघा। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मी 250 कोटी रुपये दिले 5 वर्षात पालघरला, आणि पालघरला लोकांना पाणी पण नाही। ही शाळेतली मुलं आहेत। बेटा तुम लोग कहाँ पे रहते हो? वहाँ पे, और वहाँ पे पानी नहीं आता है। तुमचं पण ताई घेतो। हाँ ताई, तुमच्याकडे पाणी कसं येतं? नेहमी रोजच्या रोज पाणी येतं का? रोज येतो रोज, पण त्याची काय गॅरंटी नाही। कधी 9:30ला येतो, कधी 12 वाजता जातो, कधी दिवसभर असतो बारीक। अच्छा, तुमचं नाव काय ताई? माझा रंजना मोरे। रंजना मोरे मोरे। आणि ही जी लोक तुमच्याकडे पाणी भरतात, बिचारी गरीब माणसं, ती बाहेर तिकडे उभी जाते। अच्छा, किती लोकांना पाणी येत नाही तिकडे? तिकडे लाईनच नाही माझं नळाची। लाइनच नहीं है। और तुम लोग स्कूल में पढ़ते हो बेटा? स्कूल में पढ़ता है तू? तो रोज सुबह पानी भरता है यहाँ पे आके, और फिर स्कूल जाता है। कितने बड़े बड़े ड्रम उठाते हो आप लोग? एक मिनट, कितना लीटर का पानी उठाते हो ड्रम? 5 लीटर का रोज उठाते हो? रोज सुबह यही काम होता है तुमको? 10 लीटर 5 लीटर। अच्छा, रोज सुबह यही काम होता है। अच्छा ओके। और उसके बाद तुम स्कूल जाते हो, है ना? फिर स्कूल जाते हो। बघा पालघरची परिस्थिती काय बघा। 250 कोटी रुपये खर्च करून पालघर नगरपालिका आहे। लोक इथे मतासाठी प्रचार करतात, मतं मागतात, पण आज अशी परिस्थिती आहे की लोकांना पाणी पण नाही। हे बघा, हे सगळं बऱ्याचशा लोक हा बाटल्यांचं पाणी घेतात। इकडे साफसफाई पण नाही। काल मी इथे आलो होतो, काल व्हिडिओ पोस्ट केला। शेवटी मी आज नगर परिषदेची माणसं मागवली। म्हणजे माझ्या एका फोननी जर नगर परिषदेची माणसं येत असतील तर नगरसेवकांनी पण प्रत्येका फोन करून माणसं पाठवायला पाहिजे साफसफाईला, है ना बेटा? मी तर कोण नाही आहे, मी तर आता इलेक्शन उभा आहे, पण जर एक माझ्या फोननी जर नगर परिषदेची 3 माणसं आली, तर 3 माणसं आली समजा माझ्या एक फोननी नगर परिषदेची, तर नगरसेवकाच्या फोननी माणसं येऊ शकत नाही का बाळा? येऊ शकता ना? अच्छा, मग अशी परिस्थिती आहे। ह्या इकडे पुढे एक बिल्डिंग आहे 4, रस्ता नाहीये, गटर नाहीये, तिथे एक हॉस्पिटल पण आहे, तिथे पाण्याची लाईन पण आहे। बघा ह्या बायका इथे पाणी कसे भरतात बघा। आता हे बघा, ही अशी। बेटा तुम स्कूल में पढ़ते हो और रोज पानी भरते हैं ऐसा? सुनो, रुको, क्या नाम है तुम्हारा? हाँ शादाब, सुनो मेरी बात सुनो। ये आप कितने साल से ऐसा कर रहे हो? 6-7 साल से। ठीक है। ये बघा मौशी, तुम्ही असं पाणी, ओ ताई थांबा जरा, तुम्ही असं पाणी कधी पाणी भरतात सगळं? पोरीला नेते पियाचा। तिथे पण लाईन नाही पाण्याची? नाही। किती वर्ष लाईन नाही पाण्याची? बरेच वर्ष झाली। ठीक आहे, या रे तुम्ही पण या, साफसफाई करायला या। म्हणजे माझ्या एका फोननी जर माणसं येतात नगर परिषदेची, तर नगरसेवक, नगराध्यक्ष हे काम करू शकले असते। हे बघा इकडची गटर बघा तुंबलेली, वर्षानुवर्ष साफसफाई नाही। आम्ही तिकडून लांबून पाणी आणतात, लय दिवस झाले। किती वर्ष झाले? नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? अरुणा। ताई तुम्ही किती वर्ष झाले पाणी वाहतात? भरपूर दिवस झाले। आणि बघा पालघर नगर परिषद, चौथी मुंबई, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, चौथी मुंबई बनते पालघर। रस्ते नाहीत, अस्वच्छ गटार आहे तिकडे। शाळेतली मुलं बघा अशी पाणी भरतायत, शाळेतली मुलं, आणि मग ते शाळेत जाणार। कळलं? एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही आमच्या पालघरला 250 कोटी रुपये दिले, आणि 250 कोटी रुपयामध्ये आमचे गरीब बायका, आमचे गरीब माता भगिनी असं पाणी वाहून नेतात। पाणी भरून जाऊन पाणी कामाला जावं लागतं। अच्छा, पाणी भरून मग कामाला जाणार, ते रोजच आहे। रोजचं आहे। आणि तिथे रस्ता पण नाही इकडे। पावसाळ्यात पाणी भरतं इकडे? कमरा एवढं। किती पाणी भरतं पावसाळ्यात? कमरा एवढं। बरोबर आहे। आणि इकडे रस्ता पण नाहीये, रस्ता पण नाही होत, काहीच नाही। स्वच्छता, झाडू बिडू, साफसफाईचे तर बोध वार। मी आज माणसं मागवलेत बघा, काहीच नाही होत, साफसफाई काहीच नाही। ताई काहीच नाही। करू आपण सगळं। मी आता हे सगळे व्हिडिओ ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ना, आणि एकनाथ शिंदे साहेबांना पाठवतो, अजित पवारांना पाठवतोय। हा, तुम्हाला देऊ आणि मग नाही मला नको मतं देऊ तुम्ही, मी मतं तुमची मर्जी कोणाला द्यायची ती, पण जे लोक तुमच्याकडे मतं मागतात ना, आणि जे येत नाही 5-5 वर्ष, ऐकत नाही मत घेऊन काय ते। हा, कारण पैसे येतात म्हणून मतं ना, पैसे घेऊ नका। नाही घेणार, आणि पैसे घ्या यावेळेस, पैसे घ्या पण त्यांना मतं नाही द्यायची। घेत बी नाही आम्ही। हा चालेल। रिटर्न पडले तर रिटर्न मागायला येतात। हो का? पडले तर रिटर्न घेतात, रिटर्न मागायला येतात पैसे? हा। अशी पण लोक आहेत? मग अच्छा, अरे वा चालू। आम्ही प्रचारामध्ये नाही जात आणि येत बी नाही घराच्या बाहेर। हो ना? बघा यांचं असं म्हणणं आहे की इलेक्शनला पैसे वाटल्यानंतर जर ते पडले तर ते पैसे परत मागायला येतात।
हा बघा हे पालघर नगर परिषद 4थी मुंबई बनते. 250 कोटी रुपयाचा फंड आणलाय. पाणी नाही पण इकडे आम्हाला पाणी पण पियाचं पाणी हा ना 50-100 रुपये द्यायला लागतं तर आणावं लागतं. 100 रुपये दुसऱ्याला दिले जातात आदिवासी लोकांना द्यायला तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून पाणी मिळतं. त्याला एकनाथ शिंदेनी माफ केलंय. तर एकनाथ शिंदेने माफ केलंय पाण्याचं बिल. हा बिल अच्छा बघा यांचं म्हणणं आहे, मला माहिती नाही पण त्या बाईला माहिती आईला की एकनाथ शिंदे साहेबांनी यांना पाणीपट्टी माफ केली आहे, पण ते लोक ह्यांच्याकडून पैसे घेतात. खांडा पण देत नाही असं. एक हांडा पण देत नाही. बघा हे बघा पियाचं पाणी फ्रीमध्ये देतात. ही गटार बघा वर्षानुवर्ष साफ नहीं. दीदी हे पाणी मैं अभी आज ना मैंने बल्कि यहाँ पे आया था प्रचार के लिए, तो देखा तो यहाँ पे ना साफ सफाई है ना रास्ता है, कुछ नहीं, गंदगी है. तो मैंने एक फोन करके 3 आदमी मंगाए. तो ये नगर से भी कर सकते थे ना, एक फोन करके आदमी साफ सफाई के लिए भेजने के लिए. या कुछ होता है काम होता है गटर का साफ सफाई, कचरा, रास्ता बनाए, कुछ पानी नहीं. देखो गटर भरा तो है पूरा. ऐसा गटर साफ भी नहीं होता है. और आपको यहाँ पे पानी मिलता है पीने के लिए? नहीं, उधर से लाना पड़ता है. कहाँ से लाना पड़ता है? ये आगे से. अभी मैंने देखा स्कूल के बच्चे वो पानी भरेंगे और फिर स्कूल जाएंगे. हाँ, पानी भर के तब स्कूल जाए. तो यहाँ के आपके नगर सेवक कोई आता नहीं यहाँ पर? कोई नहीं आता. अच्छा, इलेक्शन में पैसा बांटने के लिए आते खाली? नहीं, तो हम लोग का इलेक्शन नहीं है इधर. नहीं है इलेक्शन, नहीं. लेकिन आपको इलेक्शन नहीं रहेगा तो आपको पानी तो मिलना चाहिए. हाँ, वो तो आपकी तो मूलभूत है, उनको देना पड़ेगा पानी. आपको रास्ता देना पड़ेगा, आपको लाइट देनी पड़ेगी. नहीं है पानी. यहाँ पे रोड लाईट भी नहीं है बिलकुल. रोड लाईट पण नाही मिळत इकडे बघा. आणि इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता या बिल्डिंगला सगळ्या सुखसुविधा मिळतील. इकडे यांना पाणी मिळेल, यांना लाईट्स मिळेल, यांना गटर सगळं बदलेल. आता तुम्हाला सांगतो बिल्डिंग झाली ना, आता सगळं बदलेल इकडे. म्हणजे जिकडे आर्थिक फायदा आहे तेच सगळं इथे बनणार आहे. या तुम्ही आपण साफसफाईला या. परिस्थिती बघा पालघर शहराची. हा पालघर शहराची परिस्थिती बघा. आता मी इथेच काल आलो होतो. इकडे 4 मोठ्या बिल्डिंग्स आहेत मागे. इकडे 4 मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि ह्या बिल्डिंग झाल्यापासून पाणी पण नाहीये. ना इथं रस्ता, ना इथे गटार, कुठलीच म्हणजे सुख सुविधा नाही. सुख तर राहू द्या, सुविधा पण नाहीये. इथे एक ताई आहे. ताई, हा नमस्कार. ताई, तुम्हाला पाणी येतं का इकडे? नळाचं पाणी आहे का? मग कुठून इथपर्यंत आलेलं आहे. इकडे पाणीच नाही. पण इथे कुठे नळ मिळत नाही इकडे. इथं आहे ना कलेक्शन. मग इथं पाणी येतो का? नाही. पाणी येत नाही. कनेक्शन आहे पण आता मी बघितलं नाही तिथे. इथे आहे. कुठे आहे? ये इथं बिल्डिंग हे जे आहे ना, हा, इथं बिल्डिंग दिलेलं आहे. इकडे पुढं दिलेलं पुढे पाणी दिलेलं नाहीये. आणि आता ही गटारा साफसफाई होती. गटारा साफ होतात का कधी इकडे? नाही. कोणी नाही येत. कधीच देत नाही. नगरपालिकावाले कोणीच येत नाही. आमचे कोणी लक्षच देत नाही. बघा ताई, मी काल इथे प्रचाराला आलो होतो. मी उभा आहे तर मी एक फोन केला तर बघा ही लगेच ती साफसफाईची माणसं आली. म्हणजे नगरसेवकांनी जर फोन केला तर माणसं येऊ शकतात की नाही? जर ते मतं मागायला येतात त्यानंतर ते परत कधी 5 वर्ष येतच नाही. आता ते मतं 4 वेळा येतील 8 दिवसामध्ये, पण येणार नाही परत. आता तुमचे मुनाबाई आलेला ना, त्याने मुनाबाई गोठणीपाड्यातला निवडून आलेला. फक्त मथा मागायला येते तिकडं. त्याच्यानंतर आम्हाला गरीब लोकांना आम्ही पावसाळ्यात एवढ्या पाण्यात चालत फिरते. पण कधी काय आम्हाला इकडं कोणी लक्ष देत नाही गरीब माणसाकडे. आज किती वर्ष, 20 वर्षापासून घर बांधलेलं आहे इकडे. अच्छा, 20 वर्षापासून एवढ्या पाण्यात आम्ही पाणी घ्यायला जात होते, तरी पण हे लोकांनी लक्ष नाही दिलं. आणि रस्ता पण नाही, नाही रोड लाईट पण नाही, गटर साफसफाई पण नाही, काहीच नाही. झाडू भरला पण कोणी येत नाही, कोणीच नाही. काहीच येत नाही. म्हणजे पालघर शहरामध्ये तुमच्यासाठी जी आता कचऱ्यावाला सकाळी 8:30ला येतो, तो एवढाच येतो, बाकी काय नाही. काहीच नाही. हा, म्हणजे पालघर शहरामध्ये प्यायचं पाणी नाहीच आहे. नाहीच. मग तुम्ही कुठून भरता तुम्ही? आम्ही तिकडं संदीप कासट खाणं 100 रुपये देऊन भरतो. 100 रुपये भरतात. ताई, मी इलेक्शनला उभा आहे. मी सांगितलंय जर मला निवडून दिलं आणि तर तुम्हाला देईलच मी, पण तुम्हाला अर्ध 50% पाण्याची बिल माफ करणार आहे मी. बोल, काय म्हणायचं आहे? हो, मी पण तुला बघतो. मी इकडे बघायला आलाय. म्हणजे परिस्थिती पालघर शहरामध्ये ज्या गरीब वस्ती आहेत तिकडे सगळीकडे सेम परिस्थिती आहे. हा, मतदान तुम्ही कोणाला पण तुमच्या मर्जीने करा. आमच्यासाठी करणार, आम्ही पण तुमच्यासाठी करायला तयार आहे. हा, बरोबर आहे. पण ताई, तुम्हाला हे सांगतो, आज तुमचं ही जी इकडची परिस्थिती आहे, जी आपण पालघरच्या गरीब वस्ती आहेत, गरीब पाड्या आहेत, तिकडे परिस्थिती आहे. काय होतं माहितीये का, हे लोक इलेक्शनला 2000 रुपये वाटतात मताला. 2000 रुपये. हा, ऐका ना, आम्ही मोदीचा तोंड पाहून फुकट देऊन टाकत येत मध्ये. कोण देत इकडे गरीबाला 2000 आणि 1000 रुपये? अच्छा, कोणी नाही देत. म्हणजे आता तुम्हाला मोदी साहेबांना काय सांगायचं, तुम्हाला सांगा बरं. आम्हाला मोदी साहेबांनी हे बोललेलं आहे का
का आम्हाला जे दिवशी मतदान येतं ते दिवशी कुठं येतो तिकडून फोन करता आहे आम्हाला मतदान दे, आम्ही देते मोदीला. तुम्हाला मोदी साहेबांचा फोन येतो? डायरेक्ट मोदी साहेब फोन करतात? अच्छा ठीक आहे. म्हणजे तिकडून मिस कॉल मोबाईलवर देतेच ना का आम्हाला. अच्छा बघा, ही गरीब माणसांना कळत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी साहेबांचा फोन येतो आणि आम्हाला मतदान द्या आणि हे लोक मतदान करतात. ठीक आहे, त्या गरीब माणसांना त्यांना काही कळत नाही. पण जी लोक या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी नगरपरिषद निवडून येतात, नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, बरोबर आहे, त्यांचं हे काम असतं की मूलभूत सुविधा पुरवणं. ते लोक पालघर शहराची, आता हे जेवढे आदिवासी गरीब पाडे सगळे जे आहेत पालघरच्या मध्ये, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. कारण काय होतं, हे लोक फक्त इलेक्शन येणार, पैसे वाटणार आणि मग परत कधीच येणार नाही आणि नाही येत ना परत. बरोबर आहे. तर मी आता पालघरच्या सगळ्या गरीब जनतेला पण आवाहन करतो, तुम्ही यावेळेला पैसे पण घ्या, पण अजिबात या लोकांना मतदान करू नका. कारण काय माहिती, हा, कारण हे सगळे जे खाते तिकडं आम्ही चाललेत मातीवरून, चाललेत लोकांच्या दरवाज्यात पाणी भरायला, कोणी 4 शिव्या पण देत आम्हाला. अरे पैसे नाही दिले तर कोणी पण देणार ना शिव्या. त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी आदिवासी राहून फायदा काय आहे. आणि तुला ताई, हा आदिवासी जिल्हा आहे. आपल्या इकडचे आमदार जे आहेत राजेंद्र गावित आहेत, ते इकडचे आमदार आहेत. इकडचे खासदार आहेत सावरा साहेब, ते पण आदिवासी आहेत. बरोबर आहे. आज पालघरची परिस्थिती एवढे 250 कोटी रुपये दिले म्हणतात एकनाथ शिंदे साहेब. तसे आले होते ना, बोलले एकनाथ शिंदे साहेब काय बोलले की मी 250 कोटी रुपये दिले. मग कुठे गेले पैसे काय माहिती. तुम्हाला काय सुखसुविधा काहीच नाही. म्हणजे पूर्ण पालघर शहरात जे गरीब वस्ती आहेत तिकडे हीच परिस्थिती आहे. बरोबर ना. म्हणून यावेळेला तुम्ही विचार करा, ह्यात एकही माणसाला मतदान द्यायचं नाही. हे 25 वर्षाला निवडून येतात, एकला पण मतदान करायचं नाही. आप बेटा इधर आओ, इधर आओ. आपके घर में पानी आता है? नाही, ते लोकांची स्वतःची नाही, भाडेने आहेत ते. बेटा इधर आओ. आप स्कूल में पढ़ते हो, आपके घर में पानी आता है पीने का? नहीं. तो आप कहाँ से लाते हो पानी? तो आप खुद जाते हो वहाँ पे पानी भरने के लिए? कैसे लाते हो पानी? मुंडी से. हाँ बेटा चलो बाय बाय. आप पानी कैसे भरते हो? ड्रम में से. पानी आपके घर में नहीं आ रहा है ना? आपके यहाँ पे रास्ता है? यहाँ पर कुछ नहीं है आपको ना? ठीक है, आप स्कूल में पढ़ो. या चालू ठेवा. हे बघा, हे बघा, इकडे पण आहे ना, इकडे हा पूर्ण आदिवासी वस्ती आहे इकडे. आता बघा ताई, आता ही बिल्डिंग बनली ना, आता या बिल्डिंगला लगेच पाणी पण मिळेल, यांना गटर पण बनेल, यांना रोड लाईट पण येईल. बरोबर आहे ना. म्हणजे गरीबाला कोणी विचारत नाही, गरीबाला फक्त इलेक्शन वरती विचारतात. आहे. हा, म्हणून याच्या पुढे काही लक्षात ठेवा, यांना मतदान करायचं नाही. चांगल्या माणसाला निवडून द्या. कळलं? धन्यवाद. चला. पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय युतीचे प्रभाग क्रमांक 11 मधून नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सर सोनाली सागर शिंदे तसेच श्री धर्मानंद शांताराम साळुंखे, श्री कैलास म्हात्रे यांची निवडणूक चिन्ह कमळ. सर्व आदरणीय मतदार बांधव व भगिनींना विनम्र आवाहन,